नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र रेडेकर मेक मी लर्नर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अगदी क्लास 1 मधील एक्झिक्युटिव्ह पोस्ट पासून त्या खालोखाल ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट इंजिनियर आणि क्लास 3 मधील ज्युनियर इंजिनियर या सर्व पदांच्या जाहिराती निघून त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस सध्या सुरू आहे. पण तंत्रज्ञ 3 ची अजूनपर्यंत जाहिरात निघलेली नाही. त्या संदर्भात बऱ्याच कमेंट येत आहेत आणि त्याच संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो. तर तंत्रज्ञ 3 ची ही जाहिरात निघणार आहे, 100% निघणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल बघा. टेक्निशियन 3 ची भरती कधीपर्यंत येईल, रिक्त जागा, त्यामध्ये रिक्त जागा किती असतील साधारणपणे. तर मित्रांनो, त्यानंतर ITI चे कोणकोणते ट्रेड्स यासाठी एलिजिबल आहेत, भरती प्रक्रिया कशी होईल, त्याचबरोबर ऑनलाईन एक्झाम जी आहे, होणारी एक्झाम आहे, 75 मार्कची एक्झाम आहे, ती कशा प्रकारे होईल, त्यासाठी सिलेबस काय असेल, बुक्स कोणते यूज करायला लागतील, ट्रेनिंग जर टेक्निशियन 3 म्हणून सिलेक्ट झाल्यानंतर ट्रेनिंग किती महिन्यांची असते, ट्रेनिंग दरम्यान तुम्हाला स्टायपंड राहील की सॅलरी राहील, त्याचबरोबर पोस्टिंग कुठं कुठं होऊ शकते, त्यानंतर फक्त थर्मल पॉवर स्टेशनलाच पोस्टिंग होऊ शकते की अजून इतरत्र जे गॅस पॉवर स्टेशन आहेत, हायड्रो पॉवर प्लांट आहेत किंवा सोलार पॉवर प्लांट आहे त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकते. तंत्रज्ञ 3चं बोलत आहे मी फक्त. त्यानंतर जॉईन झाल्यानंतर सॅलरी किती असेल मित्रांनो, म्हणजे तुमचं ग्रॉस सॅलरी किती, PF किती साधारण जाईल आणि तुमचे इन हँड किती येईल, त्याचबरोबर कटिंग, अजून तुमचा एक मेडिक्लेम असतो तो कसा प्रकारे असतो, त्यानंतर क्वार्टर कोणत्या टाईपचे तुम्हाला राहण्यासाठी सोय कशा प्रकारे क्वार्टरमध्ये होते, त्यानंतर तुमची जॉब प्रोफाईल कशी असेल, म्हणजे तुम्ही पॉवर प्लॅन्टमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर आतमध्ये तुम्हाला जे ड्युटीज आहेत तुमच्या त्या कशा प्रकारच्या राहतील, त्यानंतर प्रमोशन किती वर्षांनी होते, म्हणजे टेक्निशियन 3चं टेक्निशियन 2, टेक्निशियन 2चं टेक्निशियन 1, त्यानंतर चार्जमन 2 आणि चार्जमन 1 असं प्रमोशन आहे. तर ते कसं होते. त्यानंतर बघा, ट्रान्सफर पॉलिसी, ट्रान्सफर तुम्हाला घ्यायची असेल तर मेडिकल रिझन आहे किंवा पती पत्नी एकत्रीकरण असेल किंवा तुमचं वैयक्तिक रिक्वेस्ट ट्रान्सफर असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय बदली आणि इच्छा म्हणजे तुमची इच्छा बदली, रिक्वेस्ट तुम्ही करून जी बदली घेतात ती बदली. त्याच्यानंतर महाजनको कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप झाले असल्यास त्याचा फायदा काय होतो. तर बऱ्याच लोकांची महाजनको कंपनीमध्ये 1 वर्षाची अप्रेंटिसशिप झाली आहे, त्यांना काय रिझर्वेशन आहे का. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला देणार आहे. अगदी पहिल्या प्रश्नापासून जवळपास 12-13 प्रश्न मी आता जे उल्लेख केला त्यांचा 12-13 प्रश्नांची सगळ्याची मी उत्तरं देणार आहे. तर मित्रांनो, बघू आता आपण. तर 16 सप्टेंबर 2022ला मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचं जे सामान्य प्रशासन विभाग आहे, मी कोणत्या तारखेचं सांगत आहे, सप्टेंबर महिन्यातल्या 16 तारखेला मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचं सामान्य प्रशासन विभागानं ऊर्जा विभागाला, महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा खातं जे आहे त्यांना एक लेटर लिहिलं होतं की तुमच्याकडे जितक्या रिक्त जागा आहेत, म्हणजे त्या लेटरचं मी काय लिहिलं होतं ते सांगतो तुम्हाला. त्या लेटरचा विषय असा होता मित्रांनो, सामान्य प्रशासन जे विभाग आहे ते ठरवतं की भरतीचा वेग वाढवायचा, कमी करायचा, काय करायचं. तर त्याच्यात विषय काय होता, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत. म्हणजे आता 1947 नंतर 50, जर तुम्ही आता 2022 बघितलं तर 50 वर्ष आपल्याला पूर्ण होतात स्वातंत्र्याला. तर या अमृत महोत्सवी वर्षात आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी ही घोषणा केलेली आहे की 75,000 पेक्षा जास्त पदं ते भरणार आहेत वेगवेगळ्या विभागात, म्हणजे त्या गव्हर्नमेंट आणि निमशासकीय विभागात, शासकीय आणि निमशासकीय. निमशासकीयमध्ये सुद्धा भरल्या जाणार. जरी महाजेनको, महाट्रान्सको, महाडिस्कॉम या तिन्ही कंपन्या निमशासकीय म्हणजे महाराष्ट्र शासन उपक्रममध्ये जरी येत असल्या तरी त्या अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाचंच त्यामध्ये सगळं गुंतवणूक आहे. तर मित्रांनो, त्यामुळं त्याच्यावर सुद्धा त्यांचा तेवढाच अधिकार आहे. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत विषय काय समजला मित्रांनो. आपला 50 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं सगळ्याच विभागांमध्ये रिक्रुटमेंट होणार आहे. त्यामुळं 1 मार्च 2023, 31 मार्च 2023 पर्यंत जेवढी रिक्त पदं होतील, म्हणजे सप्टेंबर महिन्याचीच फक्त नाही, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही 19 सप्टेंबरपर्यंत ती किती रिक्त पदे आहेत त्यांची, म्हणजे मंजूर पदे, रिक्त पदे किती आहेत आणि 2023 31 मार्च 2023 पर्यंत किती रिक्त होऊ शकतात, ती पदांची यादी प्रत्येक डिपार्टमेंटकडून घेतली. तर मी फक्त ऊर्जा खात्याचं का सांगत आहे मित्रांनो, आपला संबंध फक्त ऊर्जा डिपार्टमेंटशी आहे. तर मित्रांनो, त्यामुळे मी तुम्हाला ऊर्जा असं प्रत्येक डिपार्टमेंटला लेटर गेलेले आहेत सामान्य प्रशासन विभागाकडून. तर त्यांनी त्या सगळी रिक्त पदे 19 तारखेला कोणाकडे पाठवली, ऊर्जा खात्याकडे. ऊर्जा खात्यानं 20 तारखेला ती महाराष्ट्र शासनाला सबमिट केलेली. तर याचाच अर्थ असा आहे मित्रांनो की सगळ्या भरत्या होणार आहेत. म्हणजे त्यामध्ये फक्त आता टेक्निशियनची भरती वरून खालीपर्यंत भरत्या आलेल्या आहेत मित्रांनो. तर आता टेक्निशियनची म्हणजे पहिले एक्झिक्युटिव्हची झाली, ॲडिशनलची झाली, त्यानंतर मध्यंतरी प्रमोशन्स आले. प्रमोशन दिल्यानंतर ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी आता रिक्रुटमेंट चालू आहेत. डेप्युटी एक्झिक्युटिव्हची आली, असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरची आता आपण फॉर्म भरलेला आहे, ती एक्झाम आहे. तर मित्रांनो, आता त्यानंतर तंत्रज्ञ 3 किंवा महाजनकोमधील टेक्निशियन 3 या पोस्टची देखील आता
ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. याला आधार मी तुम्हाला सांगितलं, रिक्त जागा गेलेल्या आहेत, पोचलेलं आहे सगळं. आणि ही प्रोसेस फास्ट गतीने करण्यासाठी विषय काय लिहिला आहे, विविध खाली काय लिहिले बघा महिना, विविध शासकीय कार्यालयातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे विचारात घेऊन भरती प्रक्रिया गतिशील करण्याचा शासनाचा मानस आहे. भरती प्रक्रिया कशी करायची, त्यांना फास्ट करायचे मित्रांनो. तरी रिक्त पदाची माहिती 20 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध करून द्यावी. आणि रिक्त पदे कधीपर्यंतची द्यायला सांगितली, 31 मार्च 2000 पर्यंतची रिक्त पदे मेन्शन करा असं लिहिले. आणि याची माहिती महाजनको, महाट्रान्सको, महाडिस्कॉम यांनी तिन्ही दिलेली आहेत. तर बघा मित्रांनो, यामध्ये आता सगळ्यात पहिले जर विचारायचं झालं तर मित्रांनो बघा, रिक्त जागा किती आहेत असा बऱ्याच लोकांचा प्रश्न येईल. म्हणजे रिक्त जागा सध्या किती आहेत आणि किती जागांची भरती निघू शकते. तर मित्रांनो, तुम्ही त्यासाठी RTI फाईल करू शकता. महाजनको या कंपनीला तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन या ऍक्ट खाली तुम्ही ऑनलाईन RTI फाईल करा किंवा ऑफलाईन करा. त्याद्वारे तुम्ही रिक्त जागा किती आहेत त्याची माहिती घेऊ शकता. माझ्या ओळखीच्या माझ्या मित्रानं ती माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, जवळपास 1200च्या वर रिक्त जागा आहेत सध्या. 1500 पर्यंत म्हणता येईल. 1200 ते 1500च्या जवळपास रिक्त जागा आहेत. कारण 31 मार्च 2022 पर्यंतच्या जागा आपण काउंट करायच्या आहेत. 31 मार्च 2022 पर्यंतच्या जागा भरल्या जाणार आहेत. फास्ट स्पीडमध्ये रिक्रुटमेंट होणार आहे, मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. तर त्यामध्ये जवळपास 31 मार्च 2023 पर्यंत 1300 ते 1500 जागा रिक्त आहेत मित्रांनो. किती सांगितले मी, 1300 ते 1500. पण काही वेळेस शासन फक्त 80% जागा भरायला परमिशन देतं किंवा काही वेळेस 100%. तर 100% जागा भरायला परमिशन दिली तर मित्रांनो, टेक्निशियनची भरती जी आहे ती 1000च्या वरच भरती निघेल. एक 1200-1300 जागांची भरती निघू शकते जर 100% जागा भरायच्या जर ऊर्जा खात्यानं ठरवलं, सरकारनं ठरवलं तर. आणि जर समजा 80% भरायच्या ठरवल्या तर मित्रांनो 1000च्या खाली थोडाफार आकडा येईल. मग 1000च्या खाली भरती, तर ही तर भरती 100% निघणारच आहे. 900च्या वर जागा राहू शकतात मित्रांनो. तर त्यानंतर बघा, पुढचं असं आहे की मित्रांनो, ITIचे कोणकोणते ट्रेड्स इलिजिबल आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, जसं महावितरणला स्पेसिफिकच ट्रेड आहे, इलेक्ट्रिशियन ट्रेड असतो मित्रांनो माझ्या माहितीनुसार. तिथलेच लोक इलेक्ट्रिशियन ट्रेडचेच कॅन्डिडेट ITIचे घेतले जातात. पण महाजनकोमध्ये तसं काही नाही आहे मित्रांनो. कोणताही ट्रेड असो तुमचा, वेल्डर, फिटर, वायरमन वगैरे जेवढे ITIमध्ये जेवढे ट्रेड्स आहेत त्यातला कोणताही मशिनिस्ट वगैरे असेल किंवा कोणताही असेल तर ते सगळे लोक इलिजिबल आहेत मित्रांनो एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी, एक्झाम देण्यासाठी. तर एवढं लक्षात घ्या. त्यामुळे ही खूप मोठी चांगली संधी आहे मित्रांनो. तुमच्याकडे 1-2 महिने टाईम आहे. तर 2-3 महिने पकडा, 2 महिने 3 महिने पकडा तुम्ही. तर ह्या 2-3 महिन्यात चांगला अभ्यास करा मित्रांनो. तुमचं सिलेक्शन आरामात होईल. आणि सिलेबस तुम्हाला काही जास्त टफ नाही, सिम्पल आहे, तो पण सांगणार आहे मित्रांनो. आणि एज लिमिट, तर बऱ्याच लोकांचं कसं आहे की जॉब करणारे लोक असतील किंवा ज्यांचा ITI होऊन बरेच दिवस झालेत पण अभ्यास चांगला आहे, तर एज लिमिटचाही त्यांचा फॅक्टर त्यांना महत्त्वाचा ठरतो. तर महाजनकोमध्ये एज लिमिट किती आहे मित्रांनो, 38. वयाच्या अगदी 38व्या वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे एज लिमिट भरपूर आहे. आणि ज्यांची कास्ट आहे किंवा ज्यांना रिझर्वेशन, महिला आरक्षण असो किंवा कोणता अजून रिझर्वेशन म्हणजे फिजिकली हँडिकॅप, स्पोर्ट पर्सन, त्यांना 5 वर्ष शिथिल आहे. कोणतंही आरक्षण असेल तुमच्याकडे तर 5 वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा भेटतील. मग किती होईल, 43 होईल त्यांच्यासाठी. त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल, तर भरती प्रक्रिया बाकीच्या ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियरसाठी मी एक व्हिडिओ बनवून सांगितले तशीच सेम राहील. म्हणजे तुम्हाला काय होईल, तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट आल्यावर फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो फॉर्ममध्ये व्यवस्थित माहिती भरायची. तुमची ऑनलाईन कम्प्युटर बेस एक्झाम होईल. 75 मार्काची, 75 प्रश्न असतील 1.5 तासाची. ही तुमची एक्झाम कम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर त्याचा तुम्हाला मार्क किती पडले त्याचा रिझल्ट लागेल. त्यानंतर तुमची सिलेक्शन लिस्ट लागेल. तात्पुरती सिलेक्ट लिस्ट म्हणतात त्याला, तात्पुरती निवड यादी. तात्पुरती प्रोव्हिजनल सिलेक्ट लिस्टनुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हेड ऑफिसला बोलवलं जाईल. आणि एकच एक्झामवर तुमचं सिलेक्शन होईल. मित्रांनो लक्षात घ्या, 2013च्या म्हणजे पहिल्या वेळेस 2013ला जी एक्झाम झाली होती त्यामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही होतं. म्हणजे एक्झाम पण व्हायची आणि प्रॅक्टिकल पण व्हायची. आता तसं नाही. 2016ची जी झाली, त्यानंतर 2019ची जी झाली, यामध्ये फक्त एकच एक्झाम झाली मित्रांनो. एक कम्प्युटर बेस एक्झाम 2016ला झाली, त्यानंतर 2019लाही झाली. आता 2022-2023ला 100% भरती होणार मित्रांनो. त्यामुळे अभ्यास बंद करू नका, टेन्शन घेऊ नका. बऱ्याच कमेंट येत आहेत काय होईल, ते जागा निघतील की नाही. निघणार आणि निघणार 100% जागा निघणार. तर मित्रांनो अभ्यास करत राहा. तर बघा मित्रांनो, कोणकोणते ट्रेड सांगितले, त्यानंतर एज लिमिट सांगितली. भरती प्रक्रियामध्ये तुम्हाला अजून काय, आता मी सांगितलं की सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हेड ऑफिसला होईल. हेड ऑफिसला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय होईल, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्ही पास झाले म्हणजे तुमचं इलिजिबल झाले तर तुम्हाला काय होईल, पोस्टिंग येईल. मग पोस्टिंग कुठे येऊ शकतं, पोस्टिंग तुमचं कुठेही येऊ शकतं. जेवढे पॉवर प्लांट आहेत, जेवढे कोणते, त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तिथल्या CE साहेबांना रिपोर्ट करायचं आहे. म्हणजे तिथल्या हे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटला जाऊन तुम्हाला जॉईन करायचं.
त्यानंतर तुम्हाला तिथं जो सेक्शन देतील तिथं जॉईन व्हायचं आहे आणि जॉईन होण्याच्या अगोदर तुम्हाला तिथं मेडिकल जे तिथले हॉस्पिटलचे इंचार्ज असतील, सुपरिंटेंडंट इंचार्ज असतील हॉस्पिटलचे, त्यांना तुम्हाला बाहेरून ते जे हॉस्पिटल सांगतील, त्या प्रायव्हेट हॉस्पिटल असेल किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल तिथं मेडिकल करायचं आहे तुम्हाला आणि त्या मेडिकलचा रिपोर्ट तुम्हाला कोणाला आणून द्यायचा आहे? हॉस्पिटलला, महाजेनकोच्या हॉस्पिटलला, जे प्रत्येकाच्या कॉलनीच्या प्रत्येक पॉवर प्लॅन्टच्या कॉलनीच्या जवळ एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये नेऊन तो जमा करायचा आहे. ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियरच्या बाबतीत वेगळं होतं, त्यांना नाशिक किंवा कोराडीला बोलवलं जात असायचं, पण टेक्निशियनचं ट्रेनिंग होत नाही आधी, त्यांना डायरेक्ट पोस्टिंग होते मित्रांनो. तर त्यामुळे त्यांचं जे मेडिकल व्हेरिफिकेशन आहे ते जिथं त्यांचं पोस्टिंग होईल, सिलेक्शन झाल्यानंतर डायरेक्ट पोस्टिंग होईल, तिथं जिथं ज्यांचं पोस्टिंग होईल तिथं त्यांना ते मेडिकल व्हेरिफिकेशन तिथले जसे मेडिकल इंचार्ज सांगतील त्याप्रमाणे त्यांना ते करून सबमिट करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं लगेच तिथं पोस्टिंग झालेल्या ठिकाणी जॉईनिंग होईल. तर मित्रांनो हे झालं मेडिकल म्हणजे भरती प्रक्रिया संदर्भात. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम कशी असेल आणि सिलेबस काय असेल. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला ऑनलाईन एक्झाम जी आहे ती तुमची सेम ज्युनियर इंजिनियर असिस्टंट इंजिनियर जी घेते IBPS तशीच IBPSच घेईल. 75 मार्काची राहील, प्रश्न 75 राहतील, एक प्रश्न 1 मार्कासाठी. त्यात 3 भाग पडले मित्रांनो. बघा आता 3 भाग कोणते कोणते पडले. एक पडला न्यूमरिकल ॲबिलिटी, न्यूमरिकल क्वेश्चन म्हणजे ज्यात वर्गमूळ, घनमूळ, वर्ग, घन, संख्या, त्याच्यानंतर नंबरची सिरीज किंवा असे म्हणजे सिम्पल कॅल्क्युलेशन्स म्हणजे ज्याच्यात न्यूमरिकल गोष्टी येतात, मॅथमॅटिक्स येतं, त्यामध्ये ते झालं न्यूमरिकल ॲबिलिटी. असे 25 प्रश्न 25 मार्कासाठी. गणित म्हणा, एकंदरीत गणित झालं ते मित्रांनो. त्याला आपण काय म्हणतो मराठीत? सांख्यिकी क्षमता चाचणी. तर मित्रांनो यालाच न्यूमरिकल ॲबिलिटीला सांख्यिकी क्षमता चाचणी म्हणतात. 25 मार्क 25 प्रश्न हे गणित म्हणू शकता याला. त्यानंतर दुसरं 50 मार्काला मित्रांनो हे तर्कशक्ती आहे. तर्कशक्ती म्हणजे जवळपास रिझनिंग सारखंच म्हणता येईल. जसं आपण याला रिझनिंग म्हणतो तसं इकडे याला तर्कशक्ती म्हणतो. हे 50 मार्काला तर्कशक्ती. त्यात 2 भाग पडले. 25 मार्काला गणित, 50 मार्काला तर्कशक्ती. 2 भाग कसे? मौखिक तर्कशक्ती आणि अमौखिक तर्कशक्ती. म्हणजे व्हर्बल, नॉन व्हर्बल. व्हर्बल रिझनिंग, नॉन व्हर्बल रिझनिंग. व्हर्बल म्हणजे ज्यात शब्दांचा जास्त प्रयोग असतो, शब्द वापरतात, शब्द दिलेले असतात म्हणजे स्टेटमेंट्स दिलेले असतात, त्यावरून तुम्हाला उत्तर काढायचे. आणि अमौखिक म्हणजे शब्द नाहीत, आकृत्या देतील, काही तुम्हाला कोडे देतील किंवा वेगवेगळे अजून काही देतील, डेटा देतील. म्हणजे असं मला आता एक्झॅक्ट सिलेबस तुम्हाला मी अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर एक्झॅक्ट काय काय प्रकारचे क्वेश्चन असतात मी सांगेल मित्रांनो. पण एकंदरीत मौखिकमध्ये, व्हर्बलमध्ये लेखी प्रश्न असेल, नॉन व्हर्बलमध्ये आकृत्यांच्या स्वरूपात. एका त्रिकोणात समजा एखादी डायग्राम आहे, त्यात किती त्रिकोण आहेत, किती चौकोन आहेत, किती चौरस आहेत, हे प्रश्न म्हणजे अमौखिक. त्याच्यात कुठं लिहून येत नाही, फक्त डायग्राम येतात. तर अशा प्रकारचे क्वेश्चन 25 मार्कासाठी गणित म्हणजे न्यूमरिकल ॲबिलिटी, त्यालाच सांख्यिकी क्षमता चाचणी म्हणतो. आणि 50 मार्कासाठी तुमचं रिझनिंगमध्ये 25 मार्कासाठी मौखिक आणि 25 मार्कासाठी अमौखिक. असं 75 मार्कासाठी 75 प्रश्न 90 मिनिटं वेळ म्हणजे 1.5 तासात सोडवायचे. तर स्पीड चांगला असलं तर तुम्हाला 90 मिनिटात 75 क्वेश्चन सोडतील. आणि याची क्वेश्चनची लेवल जी आहे ती बेसिक आहे मित्रांनो. 7वी 10वी लेवलपर्यंतचे क्वेश्चन गणित, बुद्धिमत्तेचे जे आपल्याला स्कॉलरशिपला वगैरे आपण शिकलेलो असतो त्याच्यासारखे क्वेश्चन असतात. म्हणजे एकदम MPSC सारखे टफ क्वेश्चन नाही विचारले जात. 10वीपर्यंतचे 7वी 10वीपर्यंतचे आपले सिम्पल क्वेश्चन राहतात, काही टफ नाही. आणि 75 मार्कपैकी तुम्हाला 65च्या वर मार्क पडले, 67, 68 किंवा 70, तर तुम्हाला तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे. तर मार्क तुम्हाला चांगले पाहिजे मित्रांनो, प्रॅक्टिस चांगली पाहिजे तरच सिलेक्शन होईल. म्हणजे सिम्पल आहे. फक्त बरेच लोक काय करतात, प्रॅक्टिस करत नाही. क्वेश्चन सिम्पलच येतात, प्रॅक्टिस नसल्यामुळे काय होते, तुमचे क्वेश्चन चुकतात, एवढंच होते. ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांचं सिलेक्शन होणार 100%. निगेटिव्ह मार्किंग असणार नाही मित्रांनो. हे झालं तुमचं सिलेबस कसा असेल, ऑनलाईन एक्झाम कशी असेल सांगितलं, सिलेबस काय असेल ते पण सांगितलं, बुक्स कोणते वापरायचे मित्रांनो. तर माझ्याकडे एक सध्या मी बघितलं होतं विद्याभारती प्रकाशन म्हणून एक प्रकाशनाचं बुक आहे. विद्याभारती प्रकाशनचं कोणतं? महानिर्मिती आणि महावितरण, विद्युत सहाय्यकसाठी सुद्धा ते मित्रांनो बुक आहे. महावितरणमधील टेक्निशियन, जनकोमधील तंत्रज्ञ 3साठी सुद्धा ते बुक आहे. तुम्ही ते रेफर करू शकता. अजूनही बरेच बुक आहेत, तुम्ही कोणतेही बुक वापरा मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा, ट्रेनिंग किती महिन्यांचे असेल आणि ट्रेनिंग दरम्यान स्टायपंड राहील की सॅलरी. तर मित्रांनो ट्रेनिंग बघा, मी आता प्रोसेस सांगितली तुम्हाला, भरतीची प्रक्रिया सांगितली. भरतीमध्ये तुमचं काय होईल मित्रांनो, कम्प्युटर बेस्ड एक्झाम झाल्यानंतर एक प्रोव्हिजनल लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल लिस्ट नंतर तुमची फायनल लिस्ट म्हणजे फायनल लिस्ट लागेल. म्हणजे फायनल लिस्ट कधी लागेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमची फायनल लिस्ट लागेल. त्या फायनल लिस्टनुसार तुम्हाला पॉवर स्टेशन जॉईन करायचं आहे. मग त्यात तुम्हाला हायड्रो पॉवर प्लॅन्टला टाकू शकतात, सोलारला टाकू शकतात, थर्मलला टाकू शकतात,
अजून कोणतं कुठेही टाकू शकतात तुम्हाला. जसं JEE आणि EEचं आहे की तुम्हाला 3 वर्ष थर्मललाच करायला पाहिजे काम, तसं इथं टेक्निशियनच्या बाबतीत नाही आहे. जर तुम्हाला गॅस पॉवर प्लॅन्टलाही टाकू शकतील, सोलारलाही टाकू शकतील किंवा थर्मललाही, जिथं जिथं रिक्वायरमेंट आहे तिथं टाकू शकतात. तुमचं घर जवळ आहे त्या पॉवर स्टेशनला टाकतील अशी काही गॅरंटी नाही मित्रांनो, पण तुम्हाला जिथं रिक्वायरमेंट आहे तिथं कोणत्याही पॉवर स्टेशनला टाकतील. तर मित्रांनो हा झाला तुमचं. तर त्या पॉवर स्टेशनला टाकल्यानंतर मित्रांनो एक लक्षात घ्या, तुमचं डायरेक्ट पोस्टिंग होईल. ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियरला ट्रेनिंग म्हणून घेतात 1 वर्षासाठी आणि त्या 1 वर्षात त्यांना ट्रेनिंग दिलं जाते. याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता JEE आणि EE वाल्यांसाठी. पण टेक्निशियनला तसं काही ट्रेनिंग नाही सुरुवातीला तरी. कसं असणार ते मी सांगेल तुम्हाला. सुरुवातीला तुम्हाला डायरेक्ट पोस्टिंग दिलं जाईल. तिथं तुम्ही मेडिकल डॉक्युमेंट्स जमा करायचे, मी सांगितल्याप्रमाणे अगोदर. ते मेडिकल डॉक्युमेंट जमा केल्यावर तुम्हाला सेक्शन भेटेल. तुमच्या सेक्शनला तुम्ही जॉईन करायचं. तुम्हाला 8-10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस काय असेल त्या सेक्शनचे जे हेड असतील ते ठरवतील की तुम्हाला किती दिवस ट्रेनिंग द्यायचं. कारण तुम्ही फ्रेशर आहे, नवीन आहे, तुम्हाला तिथं ट्रेनिंग दिलं जाईल थोडे दिवस आणि ट्रेनिंग नंतर तुम्ही चार्ज घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला स्पेशल कोणती ट्रेनिंग दिली जाणार नाही. डायरेक्ट साईटवर तिथले सेक्शनचे जे इंचार्ज असतील, म्हणजे तुमच्या वरती कोण असतं, टेक्निशियनच्या वरती शक्यतो ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियर असतो मित्रांनो. तर ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियर तुम्हाला ट्रेनिंग देईल किंवा तुम्ही जिथं गेल्यानंतर तिथले जे टेक्निशियन असतील ते तुम्हाला ट्रेनिंग देतील. तर मित्रांनो हे सगळे मिळून तुम्हाला त्या 8-10 दिवसात, 15 दिवसात, 20 दिवसात ट्रेनिंग देतील. त्यानंतर तुम्हाला चार्ज घ्यायचा आहे. तर हेच तुमचं सुरुवातीचं ट्रेनिंग असेल. त्यानंतर तुम्हाला पुढच्या 7-8 वर्षात, 5-7 वर्षात तुम्हाला 7-8 वर्षानंतर तुमचा नंबर येईल. कशासाठी? ट्रेनिंगसाठी. काय होते मित्रांनो, ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियरची संख्या थोडी कमी आहे, त्याच्यापेक्षा टेक्निशियनची संख्या खूप आहे. तर यांना ट्रेनिंग द्यायला लगेच अवेलेबिलिटी असली पाहिजे. आपल्या जे ट्रेनिंग सेंटर आहेत ते 2च आहेत, कोराडी आणि नाशिक. तर इथं अवेलेबिलिटी असली तरच तुम्हाला तिथं ट्रेनिंग देता येईल. तुमची रिक्रुटमेंट झाली समजा, आता एका वेळी समजा 700-800 लोकांची भरती झाली टेक्निशियनची, तर एवढ्या लोकांना एकाच वेळी ट्रेनिंग देता येत नाही. तर त्यामुळे काय करतात, ते 700 मधल्या लोकांना 7 वर्षात डिवाइड करतात. पहिल्या 100 लोकांना या वर्षी, पुढच्या 100 त्या दुसऱ्या वर्षी, नंतर 100 तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या असं थोड्या लोकांना ट्रेनिंग देतात. त्यामुळे काय होते, तुमचा नंबर कधी 5व्या वर्षी येऊ शकतो ट्रेनिंगला, 6व्या वर्षी येऊ शकतो, कधी 3-4 वर्षांनी येऊ शकतो. तर असं काही फिक्स नाही. तर मित्रांनो तुम्हाला पॉवर प्लॅन्टमध्ये गेल्यावर तिथली ट्रेनिंग तुम्हाला तिथल्याच लोकांकडून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जे नंतर ट्रेनिंगसाठी येईल ते तुम्हाला मग ते कोराडीला किंवा नाशिकला कुठेही होऊ शकते. ते ट्रेनिंग तुमचं कसं राहील ते मी तुम्हाला सांगेल. आता ट्रेनिंगमध्ये ते कसं राहील बघा. आता ट्रेनिंगचा विषय पुढं नाही आहे, इथंच तुम्हाला ट्रेनिंग सांगतो मी कसं असेल. तर टेक्निशियनचं ट्रेनिंग राहते मित्रांनो जवळपास 40 आठवड्यांचं आहे. 40 आठवडे म्हणजे किती होतात बघा मित्रांनो, 52 आठवडे म्हणजे 1 वर्ष आहे. तर तुमचं 10 महिन्याचं जवळपास ट्रेनिंग आहे. 10 महिन्यातलं तुमचं 1.5 ते पावणे 2 महिने थिअरी म्हणजे क्लासरूम ट्रेनिंग होतं. 10 महिन्याचं ट्रेनिंग म्हणजे तुम्ही काय समजा चार्ज घेतला, 5 वर्ष तुम्हाला सर्व्हिस झाली, 5 वर्षानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी ऑर्डर आली. तुम्ही चार्ज घेतल्यानंतर म्हणजे तुम्ही 5 वर्ष सर्व्हिस झाली समजा आणि तुम्हाला ट्रेनिंगसाठी ऑर्डर आली, तर तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला नाशिक किंवा कोराडी कुठेही तुम्हाला टाकू शकता. तुमची बॅच बनते. एका बॅचमध्ये 20 किंवा 30 लोक तुमचे टेक्निशियन लोक असतील आणि ते 30 लोक तिथं जातील नाशिकला किंवा कोराडीला आणि तिथं तुमचं 1.5 महिना तुमचं क्लासरूम ट्रेनिंग होईल. टेक्निशियनचं सांगत आहे मी. तर क्लासरूम ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय शिकवलं जाईल, थिअरी म्हणजे बॉयलर असेल, टर्बाईन असेल, इलेक्ट्रिकल सप्लाय सिस्टीम असेल किंवा अजून WTP वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट असेल, ॲश हँडलिंग प्लॅन्ट असेल, त्याच्यानंतर अजून कोल हँडलिंग प्लॅन्ट असेल, त्याच्याबरोबर जास्तीत जास्त थर्मलचं शिकवलं जाते किंवा बॅटरी सिस्टीम्स असतील किंवा अजून DCS सिस्टीम आहे आपले, म्हणजे आपली जी हे आहे प्लॅन्ट कंट्रोल रूमचं ऑपरेशन कसं होते, त्याचबरोबर ऑपरेशन सेक्शन, मेंटेनन्स सेक्शन, सगळे जेवढे सेक्शन आहेत त्या प्रत्येक सेक्शनची तुम्हाला तिथं माहिती दिली जाईल 1.5 महिन्यात क्लासरूम ट्रेनिंगमध्ये. आणि जो सकाळचा हाफ डे आहे, दिवसाचा हाफ डे जो आहे तो क्लासरूममध्ये तुम्हाला थिअरी शिकवली जाईल आणि दुपारनंतर तुम्हाला तिथल्या जवळच्या प्लॅन्टवर, म्हणजे नाशिकमध्ये ट्रेनिंग चालू असेल तर नाशिकच्या प्लॅन्टला, कोराडीमध्ये चालू असेल तर कोराडीच्या प्लॅन्ट, तुमची प्लॅन्ट व्हिजिट होईल दुपारनंतर. आणि त्या प्लॅन्ट व्हिजिटमध्ये सकाळी जे तुम्हाला शिकवलं, समजा बॉयलर शिकवला, बॉयलरमध्ये काहीतरी तुम्हाला शिकवलं, तर त्या बॉयलरशी रिलेटेड तुम्हाला तिथं जाऊन स्टीम लाईन्स असतील, वॉटर लाईन असतील, त्याची फ्ल्यू गॅस सायकल असेल किंवा त्याच्या अजून कोणत्या सायकल्स असतील, तर ते तुम्हाला तिथं डायरेक्टली तुम्हाला प्लॅन्टमध्ये दाखवलं जाईल. म्हणजे तुमचं क्लासरूम ट्रेनिंगमध्ये ॲक्च्युली क्लासरूम पण ट्रेनिंग होतं आणि इन प्लॅन्ट पण ट्रेनिंग होतं नाशिकला किंवा कोराडीला. हे तुमचं 1.5 महिना. आणि उरलेले जे महिने आहेत त्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं मित्रांनो, कोणत्याही एका पॉवर स्टेशनला दिलं जातं उरलेल्या 4-4 महिन्याच्या असे 2 स्लॉटमध्ये, उरलेल्या 8 महिन्यासाठी तुम्हाला 2 महिने समजा क्लासरूम ट्रेनिंग पकडलं तर उरलेल्या 8 महिन्यासाठी तुम्हाला इन प्लॅन्ट ट्रेनिंग डायरेक्ट एखाद्या पॉवर प्लॅन्टला परत त्यावेळेस दिलं जाऊ शकते. मग तुम्हाला तुमच्याच पॉवर स्टेशनला देतील असं काही नाही. पण शक्यतो काय होते मित्रांनो, सध्या टेक्निशियन लोकांची भरपूर
वॅकन्सी असल्यामुळं किंवा गरज तिथून जर समजा एका वेळी एका पॉवर स्टेशनची 10 लोकांची ट्रेनिंगची ऑर्डर आली तर 10 टेक्निशियन तिथून हलवल्यामुळे 10 लोकांची वॅकन्सी क्रिएट होते आणि त्यांना 2 महिन्यासाठी पाठवलं समजा म्हणजे समजा त्यांना 10 महिन्यासाठी पाठवलं ट्रेनिंगसाठी तर तिथं 10 महिन्यासाठी ते 10 लोक नसणार समजा तर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून काय करतात 2 महिने क्लासरूम ट्रेनिंग झालं की त्यांना जे ऑन जॉब ट्रेनिंग द्यायचं आहे किंवा जे पुढचं इन प्लॅन ट्रेनिंग द्यायचं आहे ते त्याच पॉवर प्लॅन्टला देतात जिथं त्यांची पोस्टिंग झालेली आहे. तिथं परत 2 महिन्यानं बोलवून घेतात आणि त्यांना डायरेक्ट चार्ज देतात आणि तेच त्यांचं ट्रेनिंग राहते इनडायरेक्टली किंवा त्यांची ट्रेनिंग ऑर्डर कॅन्सल होते जर तिथल्या चीफ इंजिनियर सरांनी रिक्वेस्ट केली म्हणजे वरती सांगितलं की इथं आमच्या इथं म्हणजे टेक्निशियन लोक कमी आहेत रिक्त आहेत भरपूर तर तुम्ही 2 महिने क्लासरूम ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना इथंच पोस्टिंग द्या म्हणजे इथंच ते शिकतील तर त्यांचं 2 महिन्याचं ट्रेनिंग होतं मित्रांनो. त्यानंतर तुमची डायरेक्ट मग काय होते शेवटी तुमची एक ओरल होते एक सिंपल ओरल एक्झाम होते आणि थोडंसं तुम्हाला लिहून तुम्हाला एक रिपोर्ट जमा करायचा असतो आणि एक ओरल एक्झाम होते. ओरल झाली की तुमचं ट्रेनिंग सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला तुम्ही त्यात पास होता तुमच्याकडे एक सर्टिफिकेट येतं की तुम्ही एवढ्या आठवड्याचं 40 आठवड्याचं ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे नाव येतं सगळं येतं तुमच्याकडे एक सर्टिफिकेट भेटतं. तर हे झालं ट्रेनिंग संदर्भात मित्रांनो. तर बघा आता पुढं काय ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय स्टायपंड राहतो का तर मित्रांनो काय होते तुम्हाला ट्रेनिंग मी सांगितलं की तुम्हाला लगेच येत नाही 2 वर्षांनी 3 वर्षांनी येतं तर मित्रांनो त्यामुळं काय आहे फक्त ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर यांनाच स्टायपंड आहे बाकी कोणाला स्टायपंड नाही. बाकी सगळ्यांना डायरेक्ट डेप्युटी एक्झिक्युटिव्ह जे बाहेरून डायरेक्ट सिलेक्ट होऊन येतात त्यांना जरी ट्रेनिंगसाठी ऑर्डर आली तरी त्यांना पगार चालू राहतो ट्रेनिंगमध्ये. टेक्निशियन असतील त्यांनासुद्धा ट्रेनिंगमध्ये पगार असतो मित्रांनो स्टायपंड नाही राहत. तर मित्रांनो टेक्निशियन 3 या पदासाठी तुम्ही जॉईन कराल ज्यावेळी तुम्ही पॉवर स्टेशनला जॉईन कराल त्यावेळी सॅलरी किती असेल बघा. ज्यावेळी तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला स्टायपंड राहणार नाही डायरेक्ट तुम्ही पोस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सॅलरी भेटेल. तर महाजनकोत मध्येच मित्रांनो 2018 एप्रिल 2018 पे रिवाईज झाला आहे वेज रिवाईज झाला आहे. त्या 2018 पासून सध्या आता 2023 पर्यंत एक रिव्हिजन आहे म्हणजे एक पे स्केल आहे. 2023च्या एप्रिलपासून आता वेगळंच पे स्केल सुरू होईल. पण सध्याचं जे आहे ते मी सांगतो मित्रांनो. सध्या टेक्निशियन 3ला बेसिक मित्रांनो 29,000 आहे. बेसिक 30 पकडा बेसिक 30,000 त्यानंतर तुम्हाला DA 10,000 भेटतो 40 झालं. त्यानंतर तुमचा OT 10,000 होतो 50 झालं आणि तुमचं 5,000 रुपये अलाउन्सेसमध्ये तुम्हाला नाईट शिफ्ट असेल तर नाईट शिफ्ट अलाउन्स किंवा बाकी तुमचे जे किरकोळ बाकीचे जे अलाउन्सेस आहेत ते म्हणजे काय काय सांगितलं बेसिक 30,000 त्यानंतर तुमचं DA 10,000 33% आसपास DA कितीतरी आहे 33 की 34 तर त्यानंतर OT 10,000 मिळेल मित्रांनो आणि त्याबरोबर तुमचं किती अलाउन्सेस 5 म्हणजे किती झाले 55,000 तुमची ग्रॉस सॅलरी राहील. टेक्निशियन 3 जॉईन केल्या तुमची पहिल्या महिन्यात 55,000 ग्रॉस सॅलरी राहील आणि त्यामधून तुमचं कटिंग किती होईल CPF तुमचा 4-5 रुपये कट होईल. मेडिक्लेम 600-700 रुपये तुमचा कट होईल आणि त्यानंतर तुम्हाला 5,000 कट होऊन तुमचं 49,000 ते 50,000 तुम्हाला नेट पेमेंट येईल. 48 ते 50 पकडा 48,000 ते 50,000 तुम्हाला इन हँड सॅलरी राहील टेक्निशियन 3 या पदासाठी. तर महाजनको कंपनी आपल्याला खूप चांगलं पेमेंट मित्रांनो देते. तर तुम्हाला ही खूप चांगली सुवर्णसंधी आहे. तर मित्रांनो अभ्यास चालू ठेवा. तर बघा मित्रांनो पुढं काय अजून क्वार्टर कसं भेटतं मित्रांनो. जर सिलेक्शन झाल्यानंतर बघा पुढं तुमचं जेव्हा तुम्ही सिलेक्शन व्हाल तेव्हा पॉवर स्टेशनला जॉईन केल्यानंतर तिथं तुम्हाला एक 15 दिवसात किंवा 1 महिन्यात जसं व्हॅकंट होतील अवेलेबिलिटीनुसार तुम्हाला क्वार्टर भेटतं टेक्निशियनसाठी. आणि हे जे क्वार्टर आहे ते मित्रांनो 1 BHK टाईप भेटतं तुम्हाला. एक हॉल राहील एक किचन राहील एक बेडरूम राहील आणि तुमचं 3-4 मजल्याची बिल्डिंग असते. तर प्रत्येक 2-2 प्रत्येक फ्लोअरला क्वार्टर्स असतात. समजा 3 मजल्याचे असेल 3 मजल्याचे असेल आणि ग्राउंड तर तिथं किती 8 क्वार्टरपैकी एक क्वार्टर तुम्हाला भेटेल. अशा बऱ्याच मोठी कॉलनी राहते मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला राहण्याची सोय केली जाते. त्याचबरोबर तुमच्या जे हे आहे तुमची कॉलनी आहे त्याला आपण कॉलनी म्हणतो जिथं क्वार्टर्स असतात त्या कॉलनीच्या लागूनच तिथं हॉस्पिटलची सोय असते मित्रांनो. तिथं जो तुमचा बेसिक काही गरज असेल तर तिथं उपचार तुमच्या फॅमिलीचा होऊ शकतो. एवढी फॅसिलिटी आपली महाजनको कंपनी प्रोव्हाइड करते. त्याबरोबर जे कॉलनीत तुम्ही राहायला लागल्यानंतर क्वार्टरमध्ये तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल फक्त तुम्हाला भरायचं आहे. बाकी मेंटेनन्स जो आहे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स असो सिव्हिल मेंटेनन्स असो अजून कोणता मेंटेनन्स बाकी सगळा मेंटेनन्स कंपनी प्रोव्हाइड करते आपल्याला फक्त तिथं राहायचे फक्त 50 ते 70 रुपये चार्जेस राहतात. क्वार्टरचे रेंट राहतो महिन्याचा तर तो तेवढा 50 ते 70 रुपये द्यायचा म्हणजे फ्री जवळपास फ्रीच आहे तुम्हाला क्वार्टर आणि तुम्हाला मेंटेनन्सही फ्री आहे. फक्त इलेक्ट्रिसिटी बिल तुम्हाला भरावं लागतं. जॉब प्रोफाईल कशी असेल तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळी टेक्निशियन म्हणून जॉईन कराल एखाद्या पॉवर प्लॅन्टला टेक्निशियन म्हणून जॉईन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथं कुठं देऊ शकतात. एकतर तुम्ही थर्मल पॉवर प्लॅन्टला गेले तर बरेच सेक्शन आहेत. बॉयलर आहे बॉयलरमध्ये पण तुम्हाला काही वेळेस फॅन एरियाला वेगळा टेक्निशियन असतो. फॅन्स आहेत म्हणजे ID फॅन FD फॅन PA फॅन
त्या साईडला वेगळा असतो, कोलमिल साईडला वेगळा टेक्निशियन असतो. तर या ठिकाणी तुम्हाला दिले जाऊ शकते. बॉयलरमध्ये फायरिंग फ्लोअर एक आहे. फायरिंग फ्लोअरमध्ये तुम्हाला काय काम असू शकते की तुम्हाला बॉयलरमध्ये साईडचे जेवढे ॲक्टिव्हिटी होतात त्या बघायच्या आणि त्या ऑपरेट करण्यासाठी जे इंजिनियर लोक आहेत त्यांना सपोर्ट करायचं, ते सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं. काही मेजर प्रॉब्लेम असेल तर तुमचे सिनियर जे असतील, सिनियर म्हणजे तुमच्यावरती ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियर आणि त्यांच्यावरती डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह एवढ्यापर्यंत लोक राहतात. यांच्याबरोबर तुम्ही संवाद साधून जे काही तुमचे तिथले लोकलचे प्रॉब्लेम असतील, डिफेक्ट असतील, ऑपरेशन्स असतील, काही करायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगून त्यांच्या पद्धतीनं त्यांच्याबरोबर तुम्ही कोऑर्डिनेशन करून करायचं राहतं. हे झालं बॉयलर साईडला. टर्बाईन साईडलाही काम राहते मित्रांनो. टर्बाईन साईडला मोठ्या मोठ्या ऑक्झिलरी असतात. बॉयलर फीड पंप खूप 4-4 मेगावॅटचे, 5 मेगावॅट, 10 मेगावॅट असे मोठ्या मेगावॅटचे पंप असतात. त्या पंपाला ल्यूब ऑईल सिस्टीम असते. बरंच त्याचं पॅरामीटर्स असतात. टेम्परेचर असतं, ऑइल प्रेशर असतं, त्याच्यानंतर अजून त्याचे ल्यूब ऑईल कूलर असतात. त्यानंतर बघा अजून पंपाचे तुम्ही अजून वॉटर सायकल स्टीम म्हणजे त्याला तुम्ही कुलिंगसाठी सुद्धा ACW वॉटर वापरलेलं असतं. असं बरेच पॅरामीटर्स आहेत. त्या पॅरामीटर तुमचं काम हे आहे, टेक्निशियनचं कामच हे आहे की तिथलं जे पॅरामीटर आहेत लोकलचे जाऊन रिडिंग घेणं. ते सगळे पॅरामीटर नॉर्मल आहेत का, समजा एखाद्या पंपाचं प्रेशर 5 असायला पाहिजे पण आज 2 दिसते तर तो डिफेक्टवरती सिनियरला सांगायचं, म्हणजे पॅरामीटर रिडिंग घ्यायचे, ते नॉर्मल आहेत का बघायचे. त्याचबरोबर कुठं लिकेज आहे का, कुठून स्टीम लिकेज आहे का, कुठून वॉटर लिकेज आहे का, त्यानंतर कुठून अजून बाकी कसलं कोल लिकेज आहे का, असं सगळं तुम्हाला राऊंड घेऊन बघायचं आहे. एखादी ऑक्झिलरी असेल तर तुम्ही तिथं जवळ गेल्यावर काही अबनॉर्मल आवाज येतोय का किंवा व्हायब्रेशन आहे का, तुम्हाला अजून काही वेगळं वाटते का, कुठं कशाचं, समजा कुठं बेल्ट लूज आहे का, एखाद्या कॉम्प्रेसरला असाल तुम्ही, कॉम्प्रेसरला तर कॉम्प्रेसरचे बेल्ट लूज आहे का, कॉम्प्रेसरमध्ये जे ऑइल आहे ते ऑइल लेवल बरोबर आहे का, एखाद्या ठिकाणी ल्यूब ऑईल सिस्टीम आहे तर ल्यूब ऑईल सिस्टीमचं प्रेशर बरोबर आहे का. तर हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. एखाद्या बेरिंगमधून फ्यूम्स येत असतील तर ते सांगणं गरजेचं आहे. बेरिंग गरम झालेलं असेल किंवा काय हे तुम्हाला सगळं लोकलचं ऑब्झर्वेशन करायचं आहे मित्रांनो. तुमचं जेवढं लोकलचे बॉयलर टर्बाईनच मेन आहे. त्यानंतर अजून कॉम्प्रेसर सांगितलं, सेंट्रिफ्युगल ऑइल प्युरिफायरवर तुम्हाला काम देऊ शकतात. त्याचबरोबर अजून मित्रांनो तुम्ही मेंटेनन्सला सेक्शनला गेले, हे ऑपरेशनचे झाले. मेंटेनन्समध्ये तुम्हाला ऑक्झिलरीचा मेंटेनन्स करावा लागतो. त्यासाठी एक्सटर्नल एजन्सीचे लोक बऱ्याच वेळा बोलवले जातात. त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करायचं आहे, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं किंवा त्यांच्याबरोबर काम करायचं आहे मित्रांनो. बरेच कामं डिपार्टमेंटल होतात, बरेच कामं आउटसोर्सिंग होतात. तर तुम्हाला त्याचा आढावा घ्यायचा आहे. कुठं काय मदत लागत असेल तर त्यांना करायचे आहे. आणि कोऑर्डिनेशनमध्ये काम आहे पूर्ण मेंटेनन्सला. ऑपरेशनमध्ये पण कोऑर्डिनेशन, सगळं तुमचं कोऑर्डिनेशनमध्ये काम आहे मित्रांनो. एकदम हार्ड ड्युटी काही नसते, सिम्पल काम आहे. राऊंड घ्यावं लागतात. फक्त काम कुठंपर्यंत आलं आहे बघायचं, कुठं काय आपलं डोकं फक्त थोडंसं लावायचं आणि सिम्पल काम राहतं. काही हार्ड काम राहत नाही, काही नाही मित्रांनो. तर प्रमोशन किती वर्षांनी होतं? टेक्निशियन 3 म्हणून जॉईन झाल्यानंतर मित्रांनो तुमचं 6 वर्षात ते 7 वर्षात तुम्ही टेक्निशियन 2 होत आहे. त्याच्यानंतर 8-9 वर्षात तुम्ही टेक्निशियन 1 होत आहे. म्हणजे टोटल 16-17 वर्षात तुम्ही टेक्निशियन 1 पर्यंत जात आहे मित्रांनो. त्यानंतर पुढं तुम्ही चार्जमन 2, चार्जमन 1 पर्यंत पण जाऊ शकताय. हे तुमचं कशावर डिपेंड आहे, सिनियरिटी तुमची किती आहे. तुम्ही जॉईन होताना सिनियरिटी, तुमची कास्ट वगैरे विचार केला जातो. या सगळ्यांचे मिळून तुम्ही सांगितलं की तुमचं पहिले 6-7 वर्षात टेक्निशियन 2चं प्रमोशन येते. त्यानंतर तुमचं पुढच्या 9-10 वर्षात टेक्निशियन 1चं येते. तर बघा, महाजनको कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप झाले असल्यास त्याचा फायदा होईल का? जर महाजनको कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप समजा काही लोकांची झाली असेल तर माझ्या माहितीनुसार, मी एक्झॅक्ट शुअर नाही पण 10% आरक्षण आहे मित्रांनो. तुम्ही ज्यावेळेस अर्ज भराल, जाहिरात ज्यावेळी येईल त्यानंतर अर्ज भरताना तुम्ही मेन्शन करायचे की तुमची अप्रेंटिसशिप 1 वर्षाची झालेली आहे. त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं, ते ठेवा मित्रांनो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला 10% आरक्षण भेटेल, त्यामुळे तुमचा कट ऑफमध्ये फायदा होईल. तर मित्रांनो हे झालं आता अप्रेंटिसशिपबद्दल. तर मित्रांनो अजून जर तुम्हाला यामध्ये, आता बघा मी सगळंच कव्हर केलेलं आहे. भरती प्रक्रिया, अभ्यासक्रम, ट्रेनिंग, पोस्टिंग, सॅलरी, जॉब प्रोफाईल, भरती, सगळंच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जरी अजून काही डाऊट्स असतील मित्रांनो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्यावर अजून तुम्हाला मार्गदर्शन करेल. तर मित्रांनो टेक्निशियनची भरती 100% येणार आणि येणार आहे. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा आणि अभ्यास तुमचा चालू ठेवा. ऑल दी बेस्ट मित्रांनो, अभ्यास चालू ठेवा. 100% भरती येईल, त्यामुळे निगेटिव्ह होण्याचं काही कारण नाही. आणि तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी मित्रांनो त्यावर तुम्हाला अजून जसा मला वेळ भेटेल त्यानुसार मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल. धन्यवाद.